होळी आणि रंगपंचमीचा सण जवळ येऊन ठेपला आहे। द्वेष, क्लेश काढून मन निर्मळ करणारा हा सण। या सणामध्ये तोंड गोड केल्याशिवाय आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणताही सण संपूर्ण होत नाही। त्याचप्रमाणे होळीच्या सणाला गाठीचे एक खास विशेष महत्त्व आहे। गेल्या काही वर्षांमध्ये गाठीची विक्री कमी होत असली तरी शहरातील दुकाने सध्या रंगीबेरंगी रंग व गाठ्यांनी सजलेली आहे। होळी पूजन गाठीशिवाय अपूर्ण असते। नवीन लग्न झाल्यावर वधू मंडळी वरात गाठीची भेट देतात। शिवाय शेजाऱ्यांना, मित्रजनांना त्यांच्या माळा देण्याची पद्धत आजही पाळल्या जाते। ते पांढरी शुभ्र गाठी घालून मिळवण्याची विशेषतः बच्चे कंपनीमध्ये खूप हौस असते। होळीला पुरणपोळी, रंग गुलाल की पिचकारी याचे जसे महत्त्व आहे तसेच गाठीचे आपले एक विशेष मान आहे। त्यामुळे होळीला घरोघरी गाठींची खरेदी होते। यांच्याकडे लहान मुले आहेत तेथे खाऊ म्हणून होळीला गाठी दिल्या जातात। कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गाठीची खरेदी होतेच। त्यानंतर येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुढीपाडव्याला देखील याच गाठींचा पूजेत वापर करतात। त्यासाठी म्हणून गाठी घेतात। यंदा तर भावात वाढ झाली असल्याचे, विक्री देखील मंदावली असल्याचे चित्र आहे। पण पूजेपुरते तरी गाठीची खरेदी होतच असते। मागील काही वर्षापासून गाठ्यांची विक्री घटत असल्याची माहिती व्यापारी बोलताना देतात। माझा गाठ्याचा व्यवसाय आहे। दरवर्षीप्रमाणे 25-30 वर्षापासून माझा धंदा आहे। यावर्षी साखर महाग असल्यामुळे थोडी गाठी महाग झालेली आहे। 120 रुपये किलो किंवा 100 रुपये किलो याप्रमाणे चालू आहे दर। आणि थोडा कोरोनाच्यामुळे फरक पडलेला आहे, थोडा कमी आहे व्यवसाय। रंगही काही दिसत नाही, पिचकारा विकू राहिल्या थोड्या। लोक कशा नेता गाठ्या सध्या गाठ्या कमी प्रमाणात नेऊ राहिले। कोणी 1 किलोच्या जागी अर्धा किलोवाला पावभर नेते, पण चालू आहे। मागच्या वर्षीपेक्षा बरं आहे। भारतीय सण उत्सव आणि ते साजरे करण्याच्या पद्धतीला शास्त्रीय कारणे आहेत। त्याचप्रमाणे गाठी देऊन सामाजिक सलोखा कायम राहावा हा उद्देश असावा किंवा आरोग्याच्या दृष्टीने देखील गाठीचे महत्त्व आहे। कारण की वाढते तापमान याच दिवसापासून सुरू होते आणि गाठी आणि पाण्याचे मिश्रण केल्यास आपण साखर पाणी देखील म्हणू शकतो। ते आरोग्यास उत्तम असते। त्यामुळे देखील या गाठीला गुणवर्धक माध्यमातून एक विशेष स्थान आहे। सध्या आधुनिक तंत्रज्ञानात वावरत असताना, फास्ट फूडचा जमाना असताना गाठीचे महत्त्व तितकेसे वाटत नसावे, तरी फोटो सेशन पुरते असू द्या। चिमुकल्यांच्या गळ्यात गाठी दिसून येते। सध्या गाठीचा दर 100 ते 120 किलो पर्यंत आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीचा जास्त रस आहे। आता 3 वर्ष झाले लॉकडाऊन चालू होतं, पण यावर्षी लॉकडाऊन खुललं, त्याच्यामुळे चांगला रस आहे। मार्केटमध्ये बहुतसे क्वालिटीचा माल आलेला आहे, नवीन व्हेरायटी आलेली आहे आणि दरवर्षीपेक्षा यावर्षीचे भाव खूप वाढलेले आहे, वाढून आलेले आहे। जसं पहिले ही बंदूक जशी 100 रुपयाची भेटायची, आता ही 150 रुपये झाली। घरामध्येच माग येत आहे माल आणि भरपूर व्हेरायटी आलेली आहे। इको फ्रेंडली कलर आलेले आहे जास्त। आता पक्का म्हणजे जे कलर होते पहिले ज्यांनी हानिकारक होते ते तर आता बंदच झालेले आहे। आता सर्व इको फ्रेंडली कलर यूज करताय लोक आणि तसंच करायला पाहिजे। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।